मेपल्सन सर्किट कसे लक्षात ठेवायचे? मेपल्सन सर्किट ABCDEF असतात. EF तर फेल असतात, त्यांच्यामध्ये APL वाल्वच नसतो. मध्ये लक्षात ठेवायचं की फ्री गॅस फ्लो जो असतो तो बॅकच्या साईडला असतो, APL पेशंटच्या साईडला असतो, पेशंट आपला आहे. मध्ये लक्षात ठेवायचं की बी काय करतो, बी बडा माणूस असतो, तो APLला पण पेशंटपाशी घेऊन जातो. मध्ये लक्षात ठेवायचं C इज कॉरुगेटेड ट्यूबच ॲबसेंट असते, C फॉर C ॲबसेंट. मध्ये लक्षात ठेवायचं D तर इतका डेंजर असतो, D फॉर डॉन लक्षात ठेवायचं. D काय करत असतो की APL वाल्व जे असतो आणि फ्री गॅस फ्लो जे असतो त्यांची पोझिशनच Aच्या कंपॅरिझनमध्ये उलटी करून टाकतो. आता आपण म्हणलं E अँड F तर फेलच आहेत, कारण त्यांच्यामध्ये APL वाल्वच नसतो, आपलेपणाच नसतो EF मध्ये. आणि मध्ये तर रिझर्वर बॅक पण कॅरी करू शकत नाही, असं लक्षात ठेवायचं. आणि आता त्याचे मॉडिफिकेशन ABCDEF. तर मध्ये ना आपल्याला नॉर्मल निमोनिक लक्षात ठेवायचं आहे, मंगळबाज. तर मध्ये मंगल म्हणजे काय, M आणि L वरून लक्षात ठेवायचं. मेपल आणि लॅक सर्किट असतं, आणि खाली बाज BAZ लक्षात ठेवायचं DEF साठी. सो B वरून बेन्झ सर्किट, A वरून सर्किट एक, आणि J वरून जॅक सर्किट एक, असं लक्षात ठेवायचं मेपल्सन सर्किट्स.